कन्या सीता तिचं भाग्य उदयाला येईल आणि जानकीला हाच पती शोधेल. नक्कीच धनुष यज्ञाचं आमंत्रण जनकांनी यांना दिलेलं असं म्हणून आनंदून जातात नरनारी. तिथे येतात तर जनकजी विश्वामित्रांची पूजा करतात, आरती करतात आणि ते दोन राजकुमार पाहून अति उल्हासित होतात, अति खुश होतात. जनकजींना वाटलं जीव ओवाळून टाकावं आणि असं वाटतं की इतके सुकुमार हे बालक आहेत, राजकुमार आहेत, मी उगाच धनुष यज्ञ ठेवलाय. धनुष यज्ञ नसताना तर आत्ताच यांना जावई करून टाकलं असतं. इतके सुंदर मोहून मान घेतात. असं पाहून त्यांची राहण्याची एक वेगळी व्यवस्था करतात. आणि त्या गंगा सगळ्या हिंदुस्थानाला पवित्र करते आणि म्हणून हिंदुस्थानातल्या लोकांनी गंगेचं पवित्र राखलं पाहिजे. कुठेही आपण पंढरपूरला जा, आळंदीला जा, पैठणला जा, प्रयागराजला जा, कुठेही जा, पण ज्या कोण्या गंगेच्या तीरावरती तुम्ही स्नान करता तिथं तुम्ही वेगवेगळे द्रोण नेता प्लॅस्टिकचे. बऱ्याच वेळा स्टेटसला पाहतो आम्ही वेगवेगळे प्लॅस्टिकचे द्रोण घेतात बाया तिथं विकत. घरून इतक्या मोठ्या वातीचा भारा नेतात वर्षभर करू करू. शेजारच्या पाजारच्या बायांना करायला नेतात. मी तीर्थात चालले त्या वाती करून वर्षभरातल्या तुपामध्ये भिजवतात आणि तिथं प्लॅस्टिकचे थर्माकोलचे द्रोण विकत घेतात. त्याच्यामध्ये त्या वाती लावतात आणि गंगेमध्ये सोडून देतात. म्हणजे सगळ्या हिंदुस्थानाला पवित्र करणारी गंगा आपण तिला अपवित्र करण्याचं काम करतो. तिथे एवढ्यावरच थांबत नाही, घरून हलके डब त्या पॉलिस्टरचे पीस नेतात आणि ते त्या गंगेमध्ये सोडून देतात. जे गंगा तीरावर बसणारे भिकारी आहेत ना, भीक मागणारे, 1-2 पैसा मागणारे, ते सुद्धा ते पीस घेऊन अंगावर त्याचे कपडे शिवून घालू शकत नाही, इतके हलके नेलेले असतात. किंवा थोडे चांगले असले ते भिकारी कपडे तरी शिवले असते. पण आमच्याकडे ठरलेलंच आहे जे देवाला अर्पण करायचंय ते खराबच असलं पाहिजे. उदबत्तीचा चटका लागलेला पीस त्याला छिद्र पडलेला असते, हमखास वैशिष्ट्य. देवाच्या पूजेसाठी जी खारीक आणली जाते ती सजीव असते, म्हणजे आतून आळी असते, त्याच्यात किडा झालेला असतो आतून. जी बदाम असते ती बदाम पूजेसाठी आणले जाते ना, ती आतापर्यंत कुणाच्याच खाण्याच्या कामाची नसते, कोणी खाल्ली का पूजेसाठी. जी खडी साखर असते ती त्या तांदळामध्ये वर्षभर मुक्काम केलेली असते. कोणत्या? राशनच्या तांदळामध्ये वर्षभर ती खडी साखर मुक्कामी तिथंच असते, म्हणजे कुणाच्याच खायच्या कामी पडणार नाही. एखाद्या लेकरानं खाल्लीच तर उलटी करेल ते. आणि एकच चांगली गोष्ट असते फक्त हळकून त्याच्यातलं त्या हळदीचा कोंब असतंय ना, तेच थोडस चांगलं असतं. पण कधी काय वेळी ते इतक्या दिवसाचं असतंय की त्यालाही छिद्र पडलेले असतात. म्हणजे देवाच्या पूजेसाठी जे काही दिलं जातं ते सगळं खराब देतं. आणि शेवटी एवढ्यावर थांबत नाही, ती पूजा झाली की सगळं घेऊन त्या गंगेमध्ये नेऊन सोडतात. मग ती गावाजवळची असो, पंढरपूरची चंद्रभागा असो, काळंदेची इंद्रायणी असो, का पैठणची गोदावरी असो, का आपली प्रेरणा असो, का मांजरा असो, तिला अपवित्र कसं करायचं हेच रात्रंदिवस आमच्या डोक्यात असतं. इतका कचरा पंढरपूरच्या वारीच्या वेळेस पाहिलं तर ट्रकच्या ट्रक कमी पडतात तो कचरा उपसायला. इतका नेऊन टाकला जातो तिथे, इतका. आणि वरून पुन्हा फोटो काढतो, आमचा फोटो काढा, तिच्यात कचरा टाकताना नदीत.
फोटो काढायचे इथं थांबत नाहीत, पुन्हा स्टेटस ठेवतात. बघा आम्ही किती कचरा करून आलो, सगळे नातेवाईक पाहतात स्टेटसला. म्हणजे किती मोठा पराक्रम करून आलो जसं काय आपण. म्हणून तीर्थयात्रेला जाताना एक गोष्ट लक्षात ठेवा की त्या किमान त्या गंगेमध्ये काहीही फेकू नका. काही जणांना पैसे फेकायची सवय आहे. जस काही खूप श्रीमंत झालो होता पण फेकतात 2 रुपये. पण त्या 2 रुपयासाठी कुणाच्या तरी लेकरा बाळाचं आयुष्य खराब होत आहे. ते 2-2 रुपये वेचण्यासाठी त्या गोरगरिबांचे लेकरं रात्रंदिवस पाण्यातच असतात, रात्रीच्या 10-10 वाजेपर्यंत. पैठणमध्ये गेलो ना, असे 20-25 लेकरं त्या नदी किनारीवरती सापडतात. रात्रंदिवस ते उपसत असतात 1-1 रुपया, आणि त्या हातात पण येत नाही. एवढ्याले टोपले, त्याच्या चालण्या, दिवसभर ती वाळू, आणि त्यांचे शरीर काय म्हणत असतील, रात्रंदिवस पाण्यामध्ये, रात्रंदिवस पाण्यामध्ये. एक वेळेस त्या लेकरांना आम्ही जवळ बोलवलं, तुम्ही का रे पाण्यात राहता? हा 1-1 रुपया गोळा करण्यासाठी. दिवसभराचे किती होतात? 7-8 रुपये होतात म्हणले. 7-8 रुपयासाठी त्यांचं आयुष्यभराचं शिक्षण वाया चाललं. जेव्हा त्यांच्या शाळेमध्ये जाऊन चौकशी केली, शाळेतले शिक्षक सांगतात हे रात्रंदिवस पाण्यातच राहतात, शाळेत येतच नाही. याचा अर्थ शाळेत नाही गेलं म्हणजे यांचं आयुष्य पूर्ण त्या पाण्यात गेलं. आयुष्य पाण्यात गेलं. शेवटी पैसे मागायचीच सवय लागली. शेवटी तेच मुलं मोठे होतात आणि त्याच नदी किनारी भीक मागायला बसतात. मग चालू 1-2 पैसा द्या हो धर्माला, सुरू मग त्यांचं भीक मागणं आयुष्य. म्हणजे आपल्या श्रीमंतीचा आव आणल्यामुळे किती जणांचं आयुष्य बर्बाद होतं, नदीचं पावित्र्य खराब होतं. प्रभू श्रीरामचंद्र इथे सगळी दक्षता घेतात आणि विश्वामित्रांना विचारतात की महर्षी, ही गंगा इतकी पवित्र आहे आणि म्हणून मैं इस देश का वासी हूँ, जिस देश में गंगा बहती. श्रीरामचंद्राला पाहून साक्षात माझी कन्या, आज सावळा परब्रह्म असणार वैकुंठाचा पती श्री नारायण यांना वरमाला घालणार आहे. अशा आनंदलेला नरनारी देवतांचा पुष्पवर्षाव यज्ञमंडपाकडे येत असताना पाहून अति उल्हासित झालेले अवधपुरी वाचले. बोलिया प्रभू रामचंद्र भगवान की जय. अशा प्रकारची स्वयंवराला सुरुवात त्या यज्ञ मंडपामध्ये होते. Yeah.